आयुष्यात ना आपण सगळं करतो. आपल्याला वाटतं हे करावं, ते करावं, त्याव करावं, ह्याव करावं, असं आपण प्रत्येक गोष्ट करतो. पण आयुष्यात ना आपण एक गोष्ट मात्र करत नाही आणि ती करायला हवी. सुखाचे दिवस आपण खूप पाहतो, दुःखाचेही दिवस आपण खूप पाहतो. पण हे सगळं करता करता ना काहीतरी राहून जातं आणि मग ते नेमकं काय आहे, काय राहून जातं? तर मंडळी, मस्त हा विषय तुम्ही आज ऐकणार आहात. मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. सर्वात महत्त्वाचं की जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो आणि कुठेतरी काहीतरी कमी असं जेव्हा आपल्याला जाणवतं, कळत नाही की नेमकं काय राहिलंय, काय बाबा काय राहिले, काहीतरी राहिले, काहीतरी चुकतंय आणि असं सतत वाटणं, म्हणजे त्या भगवंताकडनं सूचना येत असते आपल्याला सारखी, काहीतरी तू विसरलायस, काहीतरी तू विसरलायस. आणि आजचा हा व्हिडिओ अशा सुंदर विषयावर आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा मंडळी. एक गोष्ट आहे याच्यावर, एक खूप सुंदर आहे. मी हल्लीच माझ्या ऐकिवातात आली होती ही गोष्ट, मी हल्लीच ऐकलेली आहे. एकदा ना एक माणूस असतो आणि तो ना साक्षात भगवंताशी बोलत असतो, साक्षात भगवंताशी बोलतो. आता भगवंताशी बोलताना आहे ना, त्याला एक जण त्या माणसाकडे येतो, ज्यांना माहीत असतं की हा माणूस डायरेक्ट भगवंताशी बोलतो. एक सधन श्रीमंत मस्त असा सुखी माणूस त्या व्यक्तीकडे येतो आणि त्याला सांगतो की तू भगवंताशी बोलतोस, माझा एक निरोप भगवंताला मात्र दे. तो माणूस म्हणतो, हां बोल ना बाळा, काय तुझा निरोप आहे? ती व्यक्ती सांगते, भगवंताला सांग माझ्याकडे इतकं सगळं आहे ना, आता मला काहीही देऊ नको, मी समाधानी आहे माझ्या आहे त्या आयुष्यामध्ये, तेवढा मात्र निरोप तू माझा भगवंताला दे. तो माणूस म्हणतो, ठीक आहे बाबा, मी देईन तुमचा निरोप. तर तो त्याला धन्यवाद करतो, तिथून निघून जातो. थोड्या वेळाने एक भिकारी येतो. तो भिकारी आल्यावर तो त्या माणसाला म्हणतो की मला असं कळले की तुम्ही भगवंताशी बोलता, पण माझा एक मेसेज आहे त्या भगवंतासाठी, माझा मेसेज तुम्ही द्याल का भगवंताला? तो माणूस म्हणतो की नक्की देईन, मी जर भगवंताशी बोलतो तर मग तुमचा मेसेज मी का नाही देणार, तुम्ही मला तुमचा मेसेज द्या. तो माणूस सांगतो, भगवंताला सांग की हा एक कपडा दिलास, हातामध्ये भीक मागायला एक खापर दिले, याच्या अजूनही काहीतरी दे मला, मी खूप दुःखी आहे माझ्या आयुष्यामध्ये. तर तो माणूस म्हणतो, ठीक आहे बाबा, मी सांगेन तुमचा निरोप भगवंताला. आता काय होतं, रात्री जेव्हा तो व्यक्ती भगवंताशी बोलणार असतो, भगवंत त्याच्यासमोर साक्षात प्रकट होतो आणि भगवंत त्याला म्हणतो की बोल बेटा, काय बोलायचं आहे? तर तो व्यक्ती त्या भगवंताला सांगतो, भगवंता, आज ना माझ्याकडे एक एकदम सुखी माणूस आला होता आणि त्याने मला सांगितलं की मला आता काही देऊ नका, मी खूप खुश आहे माझ्या या जीवनामध्ये, मला आता काहीही नको आहे, मला आता काही वाढवायचं नाही आहे. तर भगवंत ऐकून घेतो, म्हणतो बरं मग. मग तो म्हणतो, नंतर एक भिकारी आला होता, त्याने मला सांगितलं की मी खूप दुःखी आहे आणि भगवंताला सांग की मला एक कपडाने एक खापर दिले, त्या व्यतिरिक्तही काहीतरी दे की मी थोडा खुश राहील, सुखी राहील. भगवंत हसतो. भगवंत तेव्हा त्याला काही उत्तर देत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो माणूस परत त्या व्यक्तीशी, म्हणजे तो माणूस भगवंताशी बोलतो, तेव्हा भगवंत त्याला विचारतो की तू मला काल सांगितलंस, त्याचं उत्तर मी तुला काल दिलं नाही आहे, पण तरी तू मला विचारलं नाहीस, पण आज मी स्वतःहून तुला त्याचं उत्तर देतो. तर तो माणूस म्हणतो, भगवंता, मला त्याचं उत्तर हवे आहे, कारण त्या लोकांना मला उत्तर द्यायचं आहे. तेव्हा भगवंत त्याला सांगतो, जो सुखी माणूस तुझ्याकडे आला होता ना, त्याला असं सांग की तू माझे आभार मानणं बंद कर, तू सतत माझे आभार मानत असतो ना, ते बंद कर. तर तो व्यक्ती म्हणतो, इतकंच सांगू मी त्याला? म्हणे हो, इतकंच सांग. कारण आभार मानून मानून जेव्हा तो माझे आभार मानतो ना, तेव्हा मला त्याला आणखीन खूप काही द्यायची इच्छा होते आणि मी देतो. त्याला सांग माझे आभार मानणं बंद कर. म्हणे ठीक आहे. मग दुसरा व्यक्ती जो आहे भिकारी, त्याचं काय भगवंता? भगवंत म्हणतो, त्या भिकारी व्यक्तीला सांग आभार मानणं चालू कर. तो हा व्यक्ती म्हणतो भगवंताला, पण त्याने आभार मानणं चालू केलं तर तुम्ही त्याला द्याल सगळं? भगवंत म्हणतो, निश्चित देणार, कारण त्याने आभार मानावेत ना. तो आभारच मानत नाही, तो आहे त्याच्यामध्येच रडत राहिलाय. त्याला देवाने जे काही दिले, त्याला मी एक कपडा दिला, एक खापर दिले, त्याचेही त्याने आभार नाही मानले. मी जर तेही दिलं नसतं तर त्याने काय केलं असतं?
तेव्हा त्या व्यक्तीच्या लक्षात येतं की भगवंत बरोबर बोलतोय. दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती जेव्हा त्याच्या जागी बसलेली असते तेव्हा तो सुखी माणूस येतो आणि त्या व्यक्तीला विचारतो की तुम्ही भगवंताशी बोललेला आहात, माझा मेसेज दिलात का, काय म्हणाले भगवंत? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो भगवंताने तुला एकच मेसेज दिला की तू माझे आभार मानणं बंद कर, जे तू रोज मानतोस ते बंद कर, कारण जितके तू माझे आभार मानशील तितकं तुला मी देत राहील. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो तुम्ही असं कसं बोलू शकता, मी तर भगवंताचे आभार मानणं कधीच थांबवू शकत नाही, कारण जेव्हा मी भगवंताचे आभार मानतो, कारण भगवंताने मला किती काय काय दिलेलं आहे, मला बाकीचं ऐश्वर्य तर जाऊच दे, भगवंतानी मला या देही किती काय काय दिलेलं आहे, 2 डोळे, पूर्ण शरीरामध्ये जी इंद्रिय दिलेली आहेत, इतकं सुंदर मला शरीर दिलेलं आहे, मला सुंदर बनवलेलं आहे, अशा भगवंताचे मी आभार नको का मानू? मी मानणार आभार, मी सोडणार नाही. तो व्यक्ती म्हणतो ठीक आहे, जशी तुमची मर्जी. जेव्हा भिकारी येतो तो भिकारी विचारतो भगवंत काय म्हणाला, तर तो माणूस सांगतो भगवंत म्हणाला की मी तुला जे काही दिले त्याचे तू आभार मानणं चालू कर. भिकारी भडकतो. भिकारी म्हणतो का मानू मी आभार, असं काय दिले मला भगवंतानी, हे फाटके कपड्यानी एक खापर, मी नाही भगवंताचे आभार वगैरे मानणार, मला नाही मानायचे त्याचे आभार. आणि मग तो व्यक्ती रागात निघून जातो. तर मंडळी, ह्या गोष्टीवरून तुम्हाला काय समजलं? नेमका विषय हाच आहे की जेव्हा आपण दिवसभराचं सगळं उरकून जेव्हा रात्री आपण आपल्या बेडवर येतो, झोपण्याच्या आधी आपण नाही का 5 मिनिटं त्या भगवंताचा आभार मानू शकत? भगवंताचा आभार मानणं म्हणजे काही मोठं काम नाही आहे. भगवंताने आपल्याला आज जे काही दिलेलं आहे, तुम्ही साधा विचार करा, ती किडनी आहे, बऱ्याच गोष्टी आपल्या आतल्या आहेत, आपल्या शरीरातल्या, जठराग्नी जो पेटत असतो तो आहे, आपले हाडं आहेत, आपल्या नसा आहेत, आपली इंद्रिय आहेत, आपले पाय आहेत, कित्येक गोष्टी आपल्याला भगवंतानी दिलेल्या आहेत. अशी अनेक लोक आहेत ज्यांना भगवंतानी डोळे नाही दिले, अशी अनेक लोक आहेत ज्यांना भगवंतानी पाय नीट नाही दिलेत. कित्येक लोक आहेत जे असे वेगवेगळ्या त्रासात आज गुरफटलेले आहेत. तर तीही लोक आज भगवंताचे आभार मानतात की बाबा ते दिलंय आम्हाला, त्याचे पण आभार. जे काही तू दिलेस आम्ही समाधानी आहोत. भगवंताचे आभार मानायला शिका. रोज रात्री झोपण्याच्या आधी त्या भगवंताचे आभार माना की हे भगवंता, तू माझ्या आयुष्यामध्ये मला जे काही दिलेस त्यासाठी मी तुझा मनापासून, अगदी मनापासून ऋणी आहे. तुला माझ्याकडून जी सेवा हवी तू करून घे, जे काही तुला माझ्याकडनं आवडतं ते तू मागून घे. इतकी साधी सोपी प्रार्थना आहे, ती रोज करायला हवी. ती जेव्हा तुम्ही रोज करता ना, तेव्हा त्या भगवंताला तुमची ती हाक ऐकू जाते आणि तो भगवंत तुमच्यावर खुश होऊन काय काय तुम्हाला अजून देऊ शकतो. फक्त आणि फक्त तुम्ही त्याच्याशी रात्री त्याचे आभार मानणं हे फार गरजेचं आहे. आणि का मानू नये, का मानू नये मला सांगा? आपण आज साधं कोणी पाणी दिलं तरी, बाहेर कोणी असेल तरी आपण त्याला थँक्यू म्हणतो. मग तो भगवंत आहे, त्या सृष्टी रचयिता आहे, तो ब्रह्मांड रचले त्यांनी. आज प्रत्येक ब्रह्मांडातली गोष्ट आपल्याकडे आहे आणि ती त्या भगवंतामुळे आहे. मग अशा भगवंताचा आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे. लक्षात ठेवा, हे कर्तव्य आणि जबाबदारीला चुकू नका. आभार मानणं, ते पण 5 मिनिटं बसून भगवंताला आठवणे, भगवंताला आळवणे की माझ्याकडनं इतक्या चुका झाल्यात, हे भगवंता मला माफ कर, मी अज्ञान आहे, मला कळलं नाही की मला हे करायचं होतं, पण आज जर मला हे कळतंय की मला तुझे आभार मानायचे, तर भगवंता मी मनापासून आजपर्यंत चुका केल्या त्याची माफी मागतो आणि मी तुझे आभार व्यक्त करतो. तू मला माझ्या आयुष्यात इतकं सगळं दिलेस ना की मी नाही हे चुकवू शकत, मी याची परतफेड नाही करू शकत भगवंता, पण तुझे आभार मानू शकतो आणि माझे हे आभार तू स्वीकार कर. तुला माझ्याकडून जी सेवा हवी ती करून घे. माझ्यामधून तुला काय आवडतं ना ते मला सांग, ते माझ्याकडनं तू करून घे. मी जे काही माझी कला आहे, काहीही आहे, तुला माझ्या कलेतून जर तुला काही साकार करायचं असेल भगवंता, तर माझ्याकडून ते घडवून घे. इतकं सोपं असतं ना मंडळी, इतकं सोपं असतं ना हे सगळं, पण आपण नेमकं करत नाही. आणि हे फ्री असतं बरं का, याला पैसे लागत नाहीत, हे सगळं फ्री असतं, तरी आपण करत नाही, आहे की नाही? आपण किती कृतज्ञ आहोत ना.
मी करते मी आपण म्हणतीये, पण मी करतीये. मला जेव्हापासून हे कळालंय की भगवंताचे आभार मानणं किती मोठं काम आहे आपल्या आयुष्यामध्ये, सर्वात महत्त्वाचं आहे ते, तेव्हापासून मी हे करतीये. आणि ते तुम्हीही करावं अशी माझी इच्छा आहे, कारण मला बघायचं आहे तुम्हाला सुखात. म्हणून खास हा व्हिडिओ बनवला आहे आज मी. आणि मला वाटतं त्यातलं मर्म तुम्हाला कळलेलं आहे. आणि तुम्हाला वाटते की तुम्हाला सुख तुमच्या आयुष्यात हवे आहे ना, तर निश्चित तुम्ही आभार मानायला शिका. आणि सुरुवात करा. जेव्हा माझा व्हिडिओ पाहाल त्या दिवसाच्या रात्रीपासून तुम्ही ही सुरुवात करा. बघा तुम्हाला कसं वाटतंय आणि तो भगवंत तुम्हाला अजून किती भरभरून देतो तेही पहा. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ पोस्ट होताच त्यांना नोटिफिकेशन जाईल आणि असे सुंदर सुंदर विषय तुम्हाला ऐकायला मिळतील. चला मंडळी, पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.